पिक्चरमध्ये किंवा इतर ठिकाणी पोलीस एखाद्या गुन्हेगाराचा चोराचा पाठलाग करत असतात। चोर पुढे पुढे आणि पोलीस मागे मागे असं दृश्य आपण अनेकदा पाहिलंय। पण असं कधी होताना पाहिलंय की पोलीस एका ट्रक ड्रायव्हरला बघून पळतात। आता काय झालं होतं ते मी सांगते। कोविड काळात वाहतूक बंद होत्या, वाहनं दुसरीकडे नेण्यास मनाई होती, तरी देखील एक ट्रक ड्रायव्हर ट्रक घेऊन बाहेर निघाला। घाटावर जेव्हा पोलिसांनी त्याचा ट्रक अडवला तेव्हा जाण्याची विनंती करत असताना पोलिसांनी 100 रुपयाची लाच मागितली आणि त्याला जाण्यास परवानगी दिली। त्या पठ्ठ्यानं पोलिसांना 500 रुपये दिले। 500 रुपयातील 400 रुपये परत द्या अशी मागणी तो ट्रक ड्रायव्हर पोलिसांकडे करू लागला, पण पोलीस काही त्याला 400 रुपये परत देण्यास तयार नव्हते। त्यामुळे तो हिम्मत करून खाली उतरला आणि हळूच त्यानं त्याच्या तोंडावर बांधलेला रुमाल काढला आणि त्या इसमाला, त्या ट्रक ड्रायव्हरला बघून पोलीस पळू लागले। हा व्हिडिओ महाराष्ट्रात चांगलाच व्हायरल झाला। त्या व्यक्तीचं, त्या ट्रक ड्रायव्हरचं नाव होतं भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण। कोरोना काळातील त्यांचं हे स्टिंग ऑपरेशन मोठं चर्चेत आलं होतं। कोरोना काळात कन्नड घाटात पोलीस लाच घेऊन ट्रक सोडत असल्याचं कानावर आल्यानंतर त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं। भाजपा समर्थकांनी आमदार चव्हाण यांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनवरून त्यांचं चांगलं कौतुक देखील केलं होतं। भाजपचे हेच मंगेश चव्हाण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत येत राहिले आणि येत असतात। अशाच्या चव्हाणांना यंदा जळगावचे महत्त्वाचे संकटमोचक असणारे गिरीश महाजनांची साथ लाभणार आहे। मग यंदा चाळीसगावचं त्यांचं तिकीट फिक्स आहे का? आणि असलं तरी आमदारकी फिक्स आहे का? कसं असणार आहे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचं गणित, हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी संजना, टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीजमध्ये आपलं स्वागत। धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या जिल्ह्याचा अखेरचा भाग म्हणजे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ। मुंबई शहराला दूध पुरवठा करणारा हा तालुका अशी ही चाळीसगावची ओळख होती। शेतीबरोबर दुग्धोत्पादन हा तेथील शेतकऱ्यांचा पूरक व्यवसाय। आता मतदारसंघाच्या इतिहासात डोकावलं तर 1990 पासून हा मतदारसंघ भाजपकडे राहिला। 1990 ते 2004 पर्यंत या ठिकाणी भाजपच्या आमदारांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले। यात ही 1995, 99 आणि 2004 या तिन्ही टर्म हॅट्रिक पूर्ण करत भाजपचे आमदार साहेबराव घोडे यांनी कमळ फुलवले। 2009 ला मात्र भाजपकडून हा बालेकिल्ला राष्ट्रवादीच्या राजू देशमुख यांनी मिळवला। पण पुन्हा 2014च्या मोदी लाटेत आत्ता ठाकरे गटात असणाऱ्या उन्मेष पाटलांना भाजपने उमेदवारी दिली होती आणि उन्मेष पाटील हे निवडून भाजपचा बालेकिल्ला भाजपला मिळाला होता। आता उन्मेष पाटलांना 2019 ला अचानकच खासदारकीचं तिकीट देण्यात आलं आणि उन्मेष पाटील हे थेट आमदारकीवरून खासदारकीला गेले, म्हणजे दिल्लीला गेले आणि मग आमदारकीचा मान मिळवत मंगेश चव्हाण हे 2019 ला भाजपचे चाळीसगावचे आमदार झाले। आता मंगेश चव्हाण यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे की मी उल्लेख केलेलं स्टिंग ऑपरेशन आणि विकास कामामुळे चव्हाण हे सामान्य नेते म्हणून ओळखले जातात। गावातील लोकांना मंगेश चव्हाण हे आपलेच नेते वाटतात असं विश्लेषकांचं निरीक्षण आहे। अशाच चव्हाणांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे। वारकरी संप्रदायाचा त्यांना मोठा पाठिंबा आहे। याचे कारण म्हणजे प्रत्येक वर्षी पंढरपूरला ते दिंडी पाठवत असतात आणि जमेची बाजू म्हणजे जळगावचे महत्त्वाचे नेते गिरीश महाजन यांच्याशी चव्हाणांचा वाढता संपर्क आणि मिळणारी साथ। आता बघा, मंगेश चव्हाण हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात। अशात आता महाजनांची त्यांना साथ लाभते। चव्हाण आणि महाजनांची जवळीक वाढत असल्याचं दिसून येते। भाजपचे जळगाव जिल्ह्याचे आगामी नेतृत्व म्हणून आमदार चव्हाण यांच्याकडे पाहावं असं गिरीश महाजन संकेत देतात। कारण नुकताच काही महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्तुतीसुमनं उधळत त्यांच्या कामाचं कौतुक करत इतरांना संदेश दिला। या सगळ्यामुळे मंगेश चव्हाण यांची उमेदवारी फिक्स मानली जाते। माजी आमदार आणि माजी खासदार राहिलेल्या उन्मेष पाटील यांचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पत्ता कट केला। त्यामुळे नाराज झालेल्या पाटलांनी ठाकरे गटात उडी मारली। ठाकरे गटात प्रवेश करताच ते लोकसभा लढवतील अशी शक्यता असताना मात्र आता ते चाळीसगावमधून विधानसभा लढवण्याची तयारी करतात। आता बघा, खासदार असताना पाटलांनी केलेली विकास कामं ही त्यांच्यासाठी यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच जमेची बाजू ठरू शकतात। त्यामुळे आघाडीमध्ये हा जो मतदारसंघ आहे तो ठाकरे गटाला सुटल्यास पाटलांच्या आमदारकीचं तिकीट फिक्स मानलं जातं। पण दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील या मतदारसंघावर एकदा प्रतिनिधित्व केल्यामुळे राजू देशमुख यांनी देखील अर्थात शरद पवार गटाने येथे दावा सांगितलाय। पण मंगेश चव्हाणांना टक्कर देण्यासाठी उन्मेष पाटील हे तगडे उमेदवार समजले जातात।
दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय? चाळीसगावमध्ये पाटील विरुद्ध चव्हाण अशी लढत झाल्यास कोण असेल पुढचा आमदार? उन्मेष पाटील की मंगेश चव्हाण? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.